यूट्यूब लॉंग फॉर्म व्हिडिओसाठी आडवा व्हिडिओ शूट करायचा असतो. एक शॉर्ट किंवा इंस्टाग्रामसाठी जर तुम्हाला रील हवी असेल तर तुम्हाला उभा व्हिडिओ शूट करावा लागतो. तर मी हा ट्रायपॉड यूज करते माझ्या सगळ्या शूटिंगसाठी. आता व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा, व्हिडिओ शूट कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शूट करताना नेहमी अशा डिरेक्शनला करायचं आहे. म्हणजे बघा इकडे व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एक नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना एखादं युट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं आहे आणि कळत नाही की कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट वापरायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील चॅनल सुरू करण्यासाठी. तर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. कारण मला इंस्टाग्रामवर इतके डीएम होते की ताई प्लीज यावर व्हिडिओ बनव, की तू कुठल्या कुठल्या गोष्टी वापरते, तू व्हिडिओ शूट कसे करते. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ज्यांना युट्यूब चॅनल ओपन करायचं त्यांच्यासाठीच नाही तर माझे जे सबस्क्रायबर्स आहेत बाकी जे मला बघतात त्यांनाही सुद्धा ही एक इन्फॉर्मेशन आहे की मी कुठले कुठले टूल्स वापरते माझे व्हिडिओ शूट करण्यासाठी किंवा मी कसे माझे व्हिडिओ शूट करते तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि मी जे काही सांगता या व्यतिरिक्त तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कुठल्या गोष्टी डिटेलमध्ये समजल्या नसेल तर खाली प्लीज मला कॉमेंटमध्ये विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची डिटेलमध्ये उत्तर देण्याची नक्कीच प्रयत्न करेल. सो चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया इक्विपमेंट पासून. कारण कुठलंही चॅनल जर सुरू करायचं आहे युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा तर तुम्हाला त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील हे सगळ्यात पहिले महत्वाचं आहे. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे कॅमेरा लागतो. आता कॅमेरा काही प्रत्येक जण घेत नाही किंवा कुठलाच युट्यूबर एकाएकी जाऊन कॅमेरा घेत नाही. सगळे फोनपासूनच सुरुवात करतात. तर त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीचं तर अजिबात टेन्शन घेऊ नका की माझ्याकडे कॅमेरा नाही तर मी शूट कसं करू. खूप तुम्ही मोठे झाले आणि खूप पैसे कमवायला लागले त्यावेळी तुम्ही कॅमेरा घ्यायचा विचार करू शकता. मी तर अजूनही फोननेच व्हिडिओ शूट करते आणि एडिट पण तिथेच करते. पण तुम्ही लॅपटॉपचा पण यूज करू शकता. पण फोनमध्ये हँडी पटापट होतं. सो मी माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुमच्याशी शेअर करते. सगळ्यात पहिले लागतो कॅमेरा. तर आपण आपल्या फोनला ॲज अ कॅमेरा यूज करू शकतो व्हिडिओ शूटिंगसाठी. आता दोन गोष्टी आहे. तुम्ही युट्यूबसाठी जर व्हिडिओ शूट करत असाल तर तुम्हाला असा आडवा व्हिडिओ शूट करावा लागतो. म्हणजे तुमचं जे रेड बटन असतं जे कॅमेरा सुरू झाल्यावर मिनिट्स मोजतात ना वरती 1 सेकंड 2 सेकंड 1 मिनिटं 2 मिनिटं ते असं वर आलं पाहिजे आडव्या फ्रेममध्ये. आणि जेव्हा तुम्ही उभा व्हिडिओ शूट करत असता तो म्हणजे इंस्टाग्रामच्या रीलसाठी किंवा युट्यूबच्या शॉर्टसाठी तुम्हाला उभा व्हिडिओ लागतो. ही एकदम बेसिक गोष्ट आहे. बरेच जणांना माहिती नसतं तर काय करतात सगळे नॉर्मली आपण असा फोन पकडतो आणि असा सगळे शूट करून घेतात. तर माझ्याकडे एक्स्ट्रा फोन आहे तो घेऊन मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की जेव्हा तुम्ही रीलसाठी शूट करता किंवा शॉर्टसाठी युट्यूब शॉर्टसाठी शूट करता तेव्हा तुम्हाला असा फोन घ्यायचा आहे. आणि जे काही तुमचं चिन्ह राहिलं हा फोन बंद आहे म्हणजे टायमिंगचं चिन्ह येतं ना रेडवालं ते इथे येईल. ओके तर हा झाला शॉर्ट. आता युट्यूब शॉर्ट किंवा इंस्टाग्राम रीलसाठी वेगळा व्हिडिओ शूट करावा लागतो. आणि युट्यूब लॉंग फॉर्म व्हिडिओ जो असतो तुम्ही माझे जे व्लॉग्स बघता त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ शूट करावा लागतो. तर त्यावेळी फोन असा पकडायचा असतो आणि आपला जो टायमिंग असतो तो इथे आला पाहिजे म्हणजेच आपला आडवा व्हिडिओ चाललाय. तर आय होप तुम्हाला दोन्ही व्हिडिओमधला डिफरन्स समजला असेल. एक यूट्यूब लॉंग फॉर्म व्हिडिओसाठी आडवा व्हिडिओ शूट करायचा असतो. एक शॉर्ट किंवा इंस्टाग्रामसाठी जर तुम्हाला रील हवी असेल तर तुम्हाला उभा व्हिडिओ शूट करावा लागतो. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता त्यानंतर कॅमेरा कुठला यूज करायचा हा प्रश्न. तर तुमच्याकडे जोही छान क्वालिटीचा कॅमेराचा फोन असेल तो तुम्ही यूज करू शकता. मी आतापर्यंत मला 4 वर्ष झाले कॉन्टेंट क्रिएशनला. पहिले 1-1.5 वर्ष मी माझा OnePlus यूज करत होते. त्यानंतर मी आयफोन घेतला. आता 2.5 वर्ष झाले मी आयफोन यूज करते. तर आतापर्यंत मी iPhone 14 Pro यूज करत होते आणि आता या 2-4 महिन्यापासून मी iPhone 16 Pro यूज करते आहे. तर 16 Proची क्वालिटी एकदम भारी आहे 14 Pro पेक्षा. म्हणून मग मी थोडं स्विच केलं. माझ्याकडे दोन्ही फोन होते. सो आता मी त्यामध्ये शूट करते. पण कधी गरज लागली तर 14 Pro मध्ये पण शूट करते. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर वेल अँड गुड. कारण आयफोनची क्वालिटी छान आहे. मस्त व्हिडिओज येतात. तर पण तुमच्याकडे सध्या आयफोन नसेल आणि तुम्ही इन्व्हेस्ट पण करू शकत नसाल तर तुमच्याकडे जो फोन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉगिंग सुरू करू शकता. फक्त थोडासा क्वालिटीचा इश्यू येतो कारण क्लिअरिटी वगैरे छान दिसते तर व्हिडिओ बघायची कोणाला पण इच्छा होते. सो म्हणून हळूहळू जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही मग हळूहळू क्वालिटी अपग्रेड करू शकता. तर जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा आयफोन घ्या. पण आयफोन नाहीये म्हणून मग आता व्हिडिओज बनवायला थांबायचं असं करू नका. तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन लगेच नक्कीच सुरू करू शकता. त्यानंतर आपल्याला गरज पडते एका ट्रायपॉडची. ट्रायपॉड खूप इम्पॉर्टंट आहे
कारण जेव्हा मी व्लॉगिंग सुरू केलं होतं किंवा माझं चॅनल पहिले ट्रॅव्हलिंग चॅनल होतं, तर मला ट्रायपॉडची गरज पडायची नाही फार, कारण आम्ही बाहेरच शूट करायचो. पण जेव्हा तुम्ही घरात शूट करता, डेली व्लॉगिंग करता, तेव्हा तुम्हाला ट्रायपॉड जागोजागी लागतो. कारण नाहीतर एक माणूस सोबत ठेवावा लागेल प्रत्येक ठिकाणी की मी हे करते तर तू माझा व्हिडिओ घे. आणि अशाने काय होईल, तो दुसरा माणूसही इरिटेट होतो आणि तुम्ही सुद्धा वारंवार म्हणून की. आणि अजून एक प्रॉब्लेम असा येतो ट्रायपॉड नसला तर, की जो कोणी व्हिडिओ घेतो तो व्हिडिओ सतत हलवतो. म्हणजे तो एकदम शेकी तो जसं हालेल तसा तो व्हिडिओ हलतो. ट्रायपॉडने काय होतं, एका ठिकाणी प्रॉपर तुमचा स्टेडी व्हिडिओ येतो आणि तो व्ह्युअर्सला बघायला पण चांगला वाटतो. तर मी हा ट्रायपॉड यूज करते माझ्या सगळ्या शूटिंगसाठी. हा ट्रायपॉड मी 2900ला घेतला होता. याची लिंक असेल तर तुमच्याशी मी नक्कीच शेअर करते. आता याच्यामध्ये खूप सारे ऍडजस्टमेंट्स आहेत, तर अशी ह्याची हाईट खूप वाढते. एक हाईट तुम्हाला ओपन करून दाखवली, अशाच्या 3 हाईट ऍडजस्टमेंट आहेत. हा बराच मोठा होतो, तर आपल्याला गॅसवर वगैरे शूट करायचं असेल त्यावेळी मग त्याची हाईट बऱ्यापैकी वाढते. तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता. त्यानंतर इथनं पण ऍडजस्टमेंट होते, हे कमी जास्त. आणि हे जे आहे हे पण तुम्ही शफल करू शकता. त्याच्यानंतर इथे पण बऱ्याच ऍडजस्टमेंट्स आहे. तर हे ऑलमोस्ट 180 डिग्री फिरतं. तुम्हाला पाहिजे त्या अँगलला तुम्ही शूट घेऊ शकता. लूज करायचं आहे, कसं करायचं बघा. मला आडवा व्हिडिओ फॉर एक्झाम्पल घ्यायचा आहे आणि इथे माझी गॅस आहे, तर मी असा फोन ठेवून ते मी व्हिडिओ कसा घेते तुम्हाला दाखवतेच नंतर. एकदम मजबूत आहे. आता भरपूर ट्रायपॉड मिळतात जे स्वस्त असतात, 1000 रुपयाला वगैरे मिळतात, पण ते रिस्की असतात तेवढेच, कारण ते हलके असतात वजनाला. आणि त्यामुळे जर तुम्ही गॅसवर वगैरे ठेवला तर तो कधी धक्का लागल्याने एकदम अचानक पडला तर काय, तुमचा फोन गेला एवढ्या महागाचा. त्यापेक्षा ट्रायपॉड थोडासा महागाचा घ्यायचा, म्हणजे 2-3 हजाराच्या रेंजचा घ्यायचा. आणि एकदाची इन्व्हेस्टमेंट आहे. स्वस्त पण मिळतात. तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही 1000 रुपयाच्या पासून पण करू शकता. पण माझं एक सजेशन आहे की थोडासा महागाचा किंवा चांगल्या क्वालिटीचा घेतला तर तो लॉंग लास्टिंग पुरतो सुद्धा. किंवा मी जसं सांगितलं, फोन वगैरे पडायचा तो धोका तुमच्याशी होणार नाही. आणि त्यानंतर माझ्याकडे अजून एक इक्विपमेंट आहे, ते म्हणजे गोप्रो. तर जेव्हा आम्ही बाहेर ट्रॅव्हलिंगला जातो किंवा कुठे लॉंग ट्रिपला जातो तेव्हा आम्ही गोप्रोचा यूज करून व्हिडिओ शूट करतो. कारण याची शटर स्पीड एकदम छान असते. म्हणजे एकदम हवा असली खूप जोरात किंवा आपण खूप गाडीवर फास्ट आहे तरी तो शटर स्पीड एकदम ऍडजस्ट करून प्रॉपर व्हिडिओ शेकी न होता छान शूट होतो त्याच्यामध्ये. तर पण तो घरातल्या कामासाठी किंवा व्लॉगिंगसाठी तेवढा उपयोगाचा नाहीये. जर तुमचं ट्रॅव्हल चॅनल असेल तर त्या केसमध्ये तुम्ही गोप्रो घ्यायला पाहिजे. मी तरी पण म्हणते की तुम्ही एकाएकी कुठलीच गोष्ट घ्यायची नाही. पण जर तुम्हाला इन फ्युचर काही इन्व्हेस्ट करायचं तर कुठल्या गोष्टीत इन्व्हेस्ट करू तर तुम्ही गोप्रोमध्ये करू शकता. आता परत एक गोष्ट तुम्ही बघितली असेल खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये, तो म्हणजे रिंग लाईट. तर रिंग लाईट पण माझ्याकडे होता. सुरुवातीला आपल्याला जेव्हा कळत नाही ना की काय काय घ्यायला पाहिजे किंवा कुठली गोष्ट परफेक्ट राहील, तेव्हा आपण सगळ्याच गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतो. तसंच मी पण केलेलं आहे. तर रिंग लाईट मी घेतला होता, पण त्याचा असा फारसा काही उपयोग नाहीये. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही रिंग लाईटच्या मागे जाऊ पण नका आणि तो घेऊ पण नका. लाईटच घ्यायचा आहे तर कुठला घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे माईक, ज्यामध्ये मी खूप उशिरा इन्व्हेस्ट केलं, पण मी खूप आधी करायला पाहिजे होतं. तर मी हा डिजिटेकचा माईक यूज करते. आता माईकचा फायदा काय होतो की जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला ओरडून बोलायची गरज पडत नाही. जो आजूबाजूचा नॉईस आहे तो थोडासा कमी होतो. बाहेरचा तर पूर्णपणे कमी होत नाही, पण थोडा कमी होतो. म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही काय बोलताय प्रॉपरली ते ऐकायला येतं. आता फॉर एक्झाम्पल मी घरात बसून व्हिडिओ बनवते आहे, त्या केसमध्ये मी माईकमध्ये बोलते ना तर एकदम खूप छान असा आवाज येतो. आणि जर का माझ्या बॅकग्राऊंडमध्ये कोणी टीव्ही बघत असेल किंवा कोणी बडबड करत असेल त्याचा आवाज थोडा कमी होऊन जातो, म्हणजे येतच नाही घरात जर असेल तर. पण जेव्हा मी व्लॉगिंग करते, घरात इकडे तिकडे फिरून बोलते, त्यावेळी माझे केस वगैरे या माईकवर जर आले तर तो असा खरखर आवाज येतो. त्यामुळे मी व्लॉगिंग करताना माईकचा उपयोग करत नाही. पण जेव्हा माझा काही ब्रँड शूट असतो किंवा मी असे बसून जेव्हा व्लॉग्स किंवा व्हिडिओज बनवते त्या केसमध्ये मी माईकचा उपयोग करते, कारण त्याने आवाज खूप स्मूथ आणि एकदम चांगला येतो. बॅकग्राऊंडचा नॉईस येत नाही, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला जो व्हिडिओ ऐकतोय त्याला इरिटेशन होत नाही. आता हे झालं इक्विपमेंट्स, ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला एक व्लॉगिंग सुरू करण्यासाठी घ्यायला पाहिजे. तर ही बेसिक इन्व्हेस्टमेंट नंतर आता प्रश्न येतो, व्लॉगिंग करायचं कसं, सुरू करायचं कसं, बोलायचं कसं. आता कॅमेरावर बोलण्याचा कॉन्फिडन्स प्रत्येकालाच एकाएकी येईल हे गरजेचं नाहीये. थोडासा वेळ लागू शकतो. त्याचं पर्यायी ऑप्शन असं आहे की तुम्ही व्हॉइस ओव्हर देऊ शकता. आता व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा, व्हिडिओ शूट कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा पण आपण व्हिडिओ शूट करतो ना तेव्हा लाईटची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही अंधारात व्हिडिओ शूट घेतला तर तुमचा फोन पण काम करणार नाही, म्हणजे तो व्हिडिओ पण ब्लर होतो किंवा तो अंधारात असा व्हिडिओ दिसल्यामुळे जो व्यक्ती बघतो त्याला बघायची इच्छा पण होणार नाही. तर नेहमी काय करायचं, जिथे खिडकी आहे
किंवा दरवाजा आहे तुमच्या घरातला, डायरेक्ट प्रकाश येतो त्याच्या अगदी समोरासमोर, तर तो पूर्ण येणारा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर येतो आणि त्याच्या अपोजिट साईडला कॅमेरा ठेवला आहे, म्हणजे तो पूर्ण प्रकाश येऊन कॅमेरामध्ये माझा चेहरा छान दिसतो. तर असा तुम्ही शूट करायला पाहिजे. नेहमीच प्रकाशामध्ये प्रकाश बघून अंधारातल्या रूममध्ये शूट करायचा नाही. शूटिंग मी कशी करते हे तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शूट करताना नेहमी अशा डायरेक्शनला करायचं आहे. म्हणजे बघा इकडे खिडकी आहे आणि खिडकीच्या समोरासमोर उभं राहून आपल्याला व्हिडिओ शूट करायचा, म्हणजे सगळा येणारा प्रकाश आपल्या चेहऱ्यावर येईल आणि आपला व्हिडिओ इथे दिसायला सुंदर दिसेल. आता त्यानंतरचा महत्वाचा पार्ट म्हणजे जिथे तुम्ही व्हिडिओ शूट करताय त्या रूम मध्ये भरपूर लाईट हवा. तुमच्याकडे नॅचरल लाईट येत असेल तर फारच चांगलं, आणि नसेल तर जितके जास्ती लाईट लावता येईल तेवढे जास्ती लाईट लावून तो व्हिडिओ घ्यायचा, याचा प्रयत्न करायचा आपल्याला. तर माझ्याकडे वरती लाईट्स आहेत आणि इथे लाईट आहे, तसे 2 लाईट आहे माझ्याकडे. आणि हा व्हिडिओ जेव्हा मी किचन मध्ये शूट करते तेव्हा मी कसं करते हे तुम्हाला सांगते. हा ट्रायपॉड मी मोठा करत असते आणि असं कॅमेरा समोर मी शूट करत असते. इथे जर मला असं करायचं आहे किचन मध्ये, आता मला जर इथे काही शूट करायचं आहे गॅसवर, तर मी हा ट्रायपॉड वर पण घेते किंवा 2-3 गोष्टी अँगल आहेत, असं पण मला शूट करता येतं. इथनं पण मी झूम पाहिजे तेवढं करून घेऊन शूट करू शकते, किंवा मग असा ट्रायपॉड जो आहे तो गॅस ओट्यावर ठेवून सुद्धा मी शूट करू शकते. पण यावेळी थोडीशी रिस्क असते आणि म्हणून म्हटलं होतं ट्रायपॉड थोडा मजबूत असला तर मग फोन वगैरे पडायची भीती नाही. आता व्हिडिओ शूट कसा करायचा हे झालं, म्हणजे इक्विपमेंट्स झाले, त्यानंतर शूट कसा करायचा हे झालं. ह्या बेसिक गोष्टी आहे शूटिंग करताना लक्षात घ्यायच्या, ते तुम्हाला मी सांगितलं. आता तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही आता हा व्हिडिओ शूट केल्यानंतर तो एडिट कसा करायचा. तर एडिटिंगला ना तुम्हाला सुरुवातीला वेळ लागेल, पण हळूहळू जसं जसं आपला हात बसत जातो ना तसं जसं आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतो आणि ते मग प्रॉपर आपल्याला जमायला लागतं. आता ती जी ॲप मी यूज करते एडिटिंगसाठी, पहिले मी YouCut यूज करायची, पण आता मी VN यूज करते. YouCut पेक्षा VN मध्ये बरेच ॲडव्हान्स फीचर्स आहेत आणि त्याच्यामुळे मग मी ते स्विच केलं. तर VN मध्ये ॲपमध्ये त्या व्हिडिओ एडिट कसा करायचा हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता बऱ्याच एडिटिंग ॲप्स आहे, पण नॉर्मली सगळेच इन्फ्लुएन्सर्स VN यूज करतात आणि एकदम हँडी आहे, इझी आहे यूज करायला, आणि पाहिजे ते सगळे फंक्शन्स फ्रीमध्येच मिळून जातात, त्यामुळे पेड व्हर्जन घ्यायची पण गरज पडत नाही. आता त्यानंतर येतात थंबनेल कसं एडिट करायचं, आणि थंबनेल हा खूपच महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही आतमध्ये व्हिडिओमध्ये काहीही दाखवलं असेल आणि कितीही छान दाखवलं असेल, पण जर तुमचं थंबनेल अट्रॅक्टिव्ह नसेल तर तुमचा व्हिडिओ बघितला जाणार नाही. आता त्याच्यामध्ये पण एक्सपर्टीज यायला जरा वेळच लागतो. एकाएकी तुम्हाला कळत नाही किंवा लॉजिक सुचत नाही की आता मी व्हिडिओत हे दाखवलं त्याच्यावर थंबनेल कसं बनवू, पण हळूहळू सगळेजण या गोष्टी शिकून जातात. आम्ही पण काही म्हणजे कोणी शिकवलं नाही किंवा कोणी क्लास घेतलेला नाहीये, स्वतःच आपल्याला कळतं की नाही मी आता हे दाखवलं या ब्लॉगमध्ये तर मी थंबनेलवर हे लिहिते. तर थंबनेल एडिट करण्यासाठी पण भरपूर ॲप्स आहे, कॅनवा आहे आणि भरपूर ॲप्स आहेत. पण मी पिक्सआर्ट यूज करते आणि मला पिक्सआर्ट एकदम कम्फर्टेबल वाटतं, इझी वाटतं यूज करायला. ते पण मी तुम्हाला सांगते कसं यूज करायचं, एकदम बेसिक. आणि त्याचं मी पेड व्हर्जन घेतलेलं आहे, कारण बॅकग्राऊंड जे रिमूव्ह करायचं असतं त्याने थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनतं, आणि जेवढं तुमचं थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल ना तेवढे जास्ती तुमच्या व्हिडिओला क्लिक्स होतील. तुम्ही पण बघा ना, नॉर्मल माणसाची टेंडन्सी कशी असते, वर काय दिसतंय, पिक्चर काय दिसतंय, काय आहे टॉपिक, हे जर छान दिसलं किंवा छान वाटलं तर पटकन कोणीही व्हिडिओ क्लिक करेल, आणि जर तेच चांगलं नसलं तर आतमध्ये तुम्ही काहीही छान बनवलं असेल तर व्हिडिओ कोणी बघणार नाही. म्हणून थंबनेलवर आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. आता VN मध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे तुम्हाला सांगते. VN ॲप ओपन केलं, तिथे प्लसच्या साईनवर जायचं आहे, अशी सेव्हची बटन क्लिक करायची आहे. तुमच्या गॅलरीमध्ये जे व्हिडिओज तुम्हाला घ्यायचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. सगळे व्हिडिओ सिलेक्ट केले की इथे येऊन जातात. आता इथे कट करायसाठी स्प्लिटचं ऑप्शन दिलं आहे, त्याने आपण स्प्लिट करू शकतो आणि पाहिजे तो पोर्शन डिलीटसुद्धा करू शकतो. एक तुम्हाला मी स्प्लिटचं ऑप्शन सांगितलं जे भरपूरदा यूज होतो. त्यानंतर व्हॉल्यूम वाढवायचा असेल, स्पीड कमी जास्ती करायची असेल ते ऑप्शनसुद्धा असतं. आता एखाद्या पोर्शनची तुम्हाला स्पीड कमी जास्ती करायची आहे तेवढं स्प्लिट करायचं, त्याला सिलेक्ट करायचं आणि ते स्पीडवर जायचं. बघा स्पीड जास्ती किंवा कमी असं करता येतं. त्यानंतर व्हॉल्यूमसुद्धा कमी जास्ती बंद जे करायचं तर तुम्ही करू शकता. त्यानंतर आपला आहे तो व्हॉल्यूम नसेल द्यायचा तर तो व्हॉल्यूम पूर्णपणे 0वर घेऊन जायचा. त्यानंतर इथे व्हॉइस ओव्हरचं ऑप्शन आहे, इथनं आपण पाहिजे तो व्हॉइस ओव्हर देऊ शकतो.
आणि त्यानंतर टेक्स्टचं सुद्धा ऑप्शन आहे. तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये काही टेक्स्ट ॲड करायचे असेल, इमोजी ॲड करायचे असेल, तिथे वेगवेगळे फॉन्ट्स आहे, साईज आहे, त्याच्याप्रमाणे देऊ शकतो. तिथे तुम्हाला बॅकग्राऊंडला कुठला कलर पाहिजे असे सगळे ऑप्शन्स आहे. बोल्ड करायचं आहे. तर हळूहळू जसं तुम्ही करत जाल ना, या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर कराल आणि स्वतः ते शिकता येतं. त्यानंतर जे काही आपण टेक्स्ट लिहिलेलं आहे त्याला मोशन देण्यासाठी इथे भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत. तर मोशन आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर सेव्ह करण्यासाठी कॉर्नरला, राईट हँड कॉर्नरला एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि असा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. त्यानंतर मी तुम्हाला सांगते पिक्सार्टमध्ये थंबनेल कसं एडिट करायचं. तर सगळ्यात पहिले पिक्सार्ट ॲप ओपन करायचं, तिथनं ब्लँक पेज घ्यायचा आणि मग यूट्यूबचं जे डायमेन्शन आहे ते सिलेक्ट करायचं. तिथेच खाली फोटो ऑप्शन असतात ते सिलेक्ट करायचे, म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडसाठी ते राहील. आणि त्यानंतर ते थोडं ब्लर करून घ्यायचं, कारण आपले फोटो आपल्याला हायलाईट करायचे आहे. त्यानंतर ॲड फोटोवर क्लिक करायचं, म्हणजे ते आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये घेऊन जातं. आपल्याला थंबनेलसाठी पाहिजे त्या सगळ्या फोटोज ते सिलेक्ट करायच्या. फोटोज सगळे सिलेक्ट करून झाले की डनवर क्लिक करायचं. आणि आता थंबनेलवर आलेले फोटो कसे ॲडजस्ट करायचे हे आपल्या हिशोबाने बघायचं. त्याचं बॅकग्राऊंडसुद्धा रिमूव्ह करता येतं अशा प्रकारे. आणि तिथे बघा बॅकग्राऊंड रिमूव्हचं ऑप्शन दिसतं आहे, तिथनं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं, पण ते पेड आहे, तर मी पेड व्हर्जन घेतलेलं आहे याचं. आणि याला थोडंसं जर आपल्याला बॉर्डर वगैरे द्यायची आहे ते सुद्धा ऑप्शन आहे, ज्याने थंबनेल सुंदर दिसतं. सो इकडे बॉर्डरचं ऑप्शन लावून मी मस्त थंबनेल बनवून घेतलं. त्यानंतर मग इथे टेक्स्ट आपल्याला देता येतात, पाहिजे ते टेक्स्ट लिहायचे, त्याला बॅकग्राऊंड सगळं काय कलर वगैरे त्याचे सगळे ऑप्शन्स तिथे आहे. जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला हळूहळू सगळं कळायला लागेल. आणि बघा मस्त असं थंबनेल इथे रेडी होतं. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की व्हिडिओ तर तयार झाला आपला, पण तो अपलोड कसा करायचा. आता आडवा व्हिडिओ कुठे अपलोड करायचा, उभा व्हिडिओ कुठे अपलोड करायचा, म्हणजे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म व्हिडिओ 2 वेगवेगळ्या ठिकाणी अपलोड करावे लागतात. आणि ते कसे करायचे, तिथे काय काय टायटल लिहायचं, कसं लिहायचं, कसे टॅग्स ॲड करायचे हे पण तुम्हाला मी पुढे सांगते. व्हिडिओ अपलोडिंगसाठी सगळ्यात आधी यूट्यूबवर गेलो, त्यात प्लस साईनवर क्लिक केला. आता आपण शॉर्टवर होतो तर बाजूला मी व्हिडिओवर क्लिक केलं आणि आपला पाहिजे तो व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे. थंबनेल सिलेक्ट करायचा आहे, इथे टायटल लिहायचं आहे. त्यानंतर इथे शेड्यूल पब्लिक किंवा प्रायव्हेट ठेवण्याचं ऑप्शन येतं. तर मी माझे सगळे व्हिडिओ अशा प्रकारे शेड्यूल करत असते. 11 वाजताचा माझा प्रत्येक व्हिडिओ शेड्यूल असतो, तसं मी सगळं शेड्यूल करून घेतलं. ॲड डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्ही इथे लिहू शकता. जे हॅशटॅग्स व्हिडिओशी रिलेटेड आहेत ते हॅशटॅग्स इथे टाकायचे आणि त्यानंतर बाहेर पडायचं. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहे. तर बेबी फूड असेल तर बेबी फूडमध्ये, व्लॉग असेल तर व्लॉगमध्ये, अशा वेगवेगळ्या प्लेलिस्टमध्ये ते ॲड केलं. तुमचे 10,000 पेक्षा जास्ती सबस्क्रायबर जर असेल तर तुम्हाला इथे ॲड प्रोडक्टचं सुद्धा ऑप्शन येतं. जे प्रोडक्ट्स व्हिडिओमध्ये दाखवले आहे ते प्रोडक्ट्स जर ॲड करायचे असेल तर इथे सर्च करायचं, ते प्रोडक्ट येतं ते सिलेक्ट करायचं आणि बॅक जायचं. आणि आता व्हिडिओ अपलोडवर क्लिक करायचं. व्हिडिओ किती अपलोड झाला आहे, किती % झाला आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता शॉर्ट कसं अपलोड करायचं ते सुद्धा सांगते. प्लस बटनवर क्लिक करायचं. आता आपण व्हिडिओवर होतो तर शॉर्टवर गेलो. वरती राईट हँड साईडला 15 सेकंड्स टू 3 मिनिटपर्यंतचा शॉर्ट आपण अपलोड करू शकतो. तर त्यावर क्लिक करायचं, म्हणजे 3 मिनिटापर्यंतचा कुठलाही शॉर्ट आपण घेऊ शकतो. आता खाली लेफ्ट हँड साईड कॉर्नरला गॅलरीचं साईन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. पाहिजे तो शॉर्ट सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर बाकी प्रोसेस अगदी सेम आहे जशी व्हिडिओ अपलोडिंगची होती. आता हे सगळं झालं, तुम्ही बेसिक गोष्टी घेतल्या, तुम्ही ब्लॉगिंग सुरू केली, तुम्ही एडिटिंग शिकले, तुम्ही व्हिडिओ अपलोड करायला शिकले. तर आता चॅनल चालत नाहीये हा सगळ्यांचा प्रश्न असतो. पण चॅनल चालण्यासाठी असं स्पेसिफिक तुम्हाला काहीच करायची गरज नाही किंवा काही केल्याने ते चॅनल चालतही नाही. तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहे, ते कुठल्या लोकांना आवडतात, त्या टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचतो आहे का, लोकांना तुमचे व्हिडिओज आवडत आहेत का, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि म्हणून फक्त तुम्हाला काय करायचं आहे, बेस्ट कॉन्टेंट द्यायचा नेहमी प्रयत्न करायचा आहे. जे काही तुम्हाला तुमच्यात टॅलेंट आहे, मे बी कोणाला डान्स येत असेल, मे बी कोणाला म्हणजे मी जशी डेली व्लॉगिंग करते तशी व्लॉगिंग करायला आवडत असेल, कोणाची लँग्वेज हिंदी असेल, कोणाची मराठी असेल, कोणाला इंग्लिशमध्ये बनवायचे असतील, तर फक्त जे काही तुम्ही बनवताना ते कन्सिस्टंट बनवा. माझी झालेली चुकी तुम्हाला मी सांगते की मला वेळ का लागला यूट्यूबवर, कारण माझं ना ठरलं नव्हतं की मला काय करायचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ठरवून घ्या आधी की तुम्हाला काय करायचं आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे एका टाईपची ऑडियन्स असेल ना, तर तुमचे रेग्युलर व्हिडिओज बघतील. जर तुमच्याकडे खूप प्रकारची ऑडियन्स असतील ना, तर तुमचे रेग्युलर व्हिडिओज बघणार नाही, कारण सगळ्याच ऑडियन्सला सगळंच आवडतं असं जरुरी नाहीये. तर माझ्या केसमध्ये काय झालं होतं, मी ट्रॅव्हलिंगचं चॅनल म्हणून चॅनल ओपन केलं होतं आणि मग माझ्याकडे काही लोक जमा झाले, म्हणजे 10,000 सबस्क्रायबर झाले फॉर एक्झाम्पल. तर ते ट्रॅव्हलिंग बघणारे होते. मध्यंतरी प्रेग्नन्सी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी ट्रॅव्हल करू शकले नाही. मग ते चॅनल मी ना ट्रॅव्हलिंगचं बंद करून मी दुसरं काही काही पोस्ट करायला लागले, जे मला येतं, जे मला आवडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रेसेसचं हॉल वगैरे सगळं कराल. पण जे लोक माझ्या चॅनलवर ट्रॅव्हल बघायला आले होते त्यांना ह्या दुसऱ्या गोष्टी बघण्यामध्ये इंटरेस्टच नव्हता आणि त्याच्यामुळे माझं चॅनल मग खाली येत गेलं.
आणि एकदा तुमच्या चॅनलचे व्ह्यूज कमी कमी होत गेले तर युट्यूबला असं वाटतं की अरे हे चॅनल चांगलं नाहीये, डेड आहे, काहीतरी पोस्ट करतात. त्यांना नाही कळतं ना तुम्ही काय चेंजेस केले. त्यांना एवढं कळतं की ऑडियन्स आता हे व्हिडिओज बघण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये. आणि असं माझ्यासोबत झालं. त्यानंतर माझं चॅनल हिंदीमध्ये होतं, कारण मी ट्रॅव्हल करायची, तर मला असं वाटायचं की ट्रॅव्हलिंग चॅनल हिंदीमध्ये बेस्ड राहील, कारण जास्तीत जास्त लोकांना ती लँग्वेज समजली पाहिजे. आणि म्हणून मी हिंदीमध्ये सुरू केलं होतं. मग जेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केलं ते पण मी हिंदीमध्येच केलं. पण मला हळूहळू ही गोष्ट लक्षात आली की नाही, ब्लॉगिंग जर आपल्याला करायचं आहे तर ते मराठीतून केलं तर ते जास्ती चांगलं, किंवा जास्ती म्हणजे एक कनेक्शन असतं ना. आता मराठी लोकांना माझी लाईफस्टाईल बघण्यामध्ये किंवा माझं बोलणं ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल, आणि आपली जेव्हा बेसिक लँग्वेज जी आपण बोलतो ना त्याचा भाव बोलण्याचा वेगळाच असतो, आणि आपण जेव्हा दुसरी लँग्वेज बोलतो थोडंसं त्याचं बनावटी वाटतं. तर तसं माझ्यासोबत काहीतरी व्हायचं, आणि म्हणून म्हटलं ठीक आहे आपण मराठीत सुरू करू. आणि मराठीत सुरू केलं तर मग आता जी हिंदीवाली पब्लिक माझ्या चॅनलवर ऑलरेडी, त्यांना मराठी कळत नव्हती, आणि म्हणून मग त्यांनी माझं चॅनल पाहणं बंद केलं, आणि अशाने परत चॅनल डेट होत जातं, आणि म्हणून मग चॅनल चालत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हे आधी ठरवायचं, की तुम्हाला डेली ब्लॉगिंग करायची आहे, की तुम्हाला कुकिंग करायची आहे, की तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओज बनवायचे आहे, की तुम्हाला ड्रेसेस कलेक्शन दाखवायचं आहे. जे काही तुम्हाला करायचं असेल ना ते आपलं तुमचं निश ठरलेलं हवं पाहिजे. त्याला निश म्हणतात, की हे तुम्हाला करायचं आहे. तर आणि त्याच्यावर तुम्ही मग व्हिडिओज बनवायला सुरुवात करा. यश कधी मिळेल हे सांगता येत नाही, पण यश नक्की मिळतं. अशा पॉझिटिव्हिटीने फक्त आपलं काम करत राहायचं. त्यामध्येही 1-2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या अशा आहे की कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. म्हणजे जर तुम्ही पहिले ठरवलं असेल की वीकमधनं मला 2 व्हिडिओज टाकायचे आहेत, तर त्या 2 दिवशी तुमचे व्हिडिओ गेलेच पाहिजे. वीकमधनं जर तुमचं 3 दिवस टाकायचं ठरलं असेल तर त्या 3 दिवशी गेलेच पाहिजे. जसं माझं आहे की मी ऑल्टरनेट डेज ब्लॉग टाकते. रोज तर माझ्याने शक्य होत नाही, म्हणून मी आज जर मोठा ब्लॉग टाकला तर दुसऱ्या दिवशी माझा शॉर्ट येतो, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा लॉंग व्हिडिओ येतो. जर तुमचा असा पॅटर्न असेल तर तसाच फॉलो करायचा. तुमचं जर असं ठरलं असेल की मला या टायमिंगला व्हिडिओ टाकायचा आहे, त्याच टायमिंगला व्हिडिओ टाकायचा. म्हणजे तुमची जी पब्लिक आहे त्यांना माहिती होते की अच्छा हिचा आज ना लॉंग व्हिडिओ येईल, आणि आज लॉंग व्हिडिओ आला तर उद्या ना तिचा शॉर्ट व्हिडिओ येईल, आणि उद्या शॉर्ट व्हिडिओ जर आलाय तर परवा लॉंग व्हिडिओ येणार आहे, आणि तो 11 वाजताच येणार आहे. हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या ऑडियन्सला. तर तसंच तुमचं सुद्धा झालं पाहिजे की कालांतराने तुमच्या ऑडियन्सला हे कळलं पाहिजे की अच्छा इतक्या वाजता व्हिडिओ येतात, म्हणजे ते सुद्धा अवेलेबल राहतात त्या टायमिंगला. तुम्हाला तुमच्या ऑडियन्स सोबत जर काही बोलायचं असेल तर व्हिडिओमध्ये तर आपण बोलूच शकतो, पण कम्युनिटी पोस्ट हा खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही जर काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल, कधी तुमचा आज वेळेला एडिट नाही झाला व्हिडिओ, तुम्हाला सांगायचं तुमच्या ऑडियन्सला की व्हिडिओ आज ना माझा एडिट झालेला नाहीये, तर मी थोडासा उशिरा टाकते, मी 12ला टाकणार आहे, किंवा मी 1ला टाकणार आहे, किंवा मी 5ला टाकणार आहे. हे जर तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला कन्व्हे करायचं असेल तर कम्युनिटी पोस्टमधनं तुम्ही पोस्ट टाकून कन्व्हे करू शकता. त्यावरही बऱ्यापैकी लोकांची एंगेजमेंट असते, त्यावर बऱ्यापैकी लोक कमेंट्स करतात, त्यांना एक इन्फॉर्मेशन मिळते की ठीक आहे बाबा या नाही तर या टायमिंगलाच व्हिडिओ येणार आहे. सो तुमच्या व्हिडिओचा रीच कमी होत नाही. जे त्यांना माहिती आहे की व्हिडिओ येणार आहे ते जाऊन बरोबर बघतात. सो असे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे, आणि यानंतरही जर तुम्हाला यश नाही मिळत आहे तर फक्त कन्सिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सी हाच एक फॉर्म्युला आहे. आणि आता बरेच लोकांचं असेल की ताई सबस्क्रायबर कसे वाढवायचे, फॉलोअर्स कसे वाढवायचे, तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक करावं लागत नाही, किंवा तुम्हाला कोणी म्हटलंय की आम्ही पैसे, बरेच येतात असेच मेसेजेस की आम्ही पैसे घेतो तुमचे फॉलोअर्स वाढून देऊ, पण असं कधीच काही करायचं नाही, कारण ते सगळं फेक असतं. आणि ते सगळे फॉलोअर्स जरी तुम्हाला मिळाले तर ते तुमचे व्हिडिओज बघणार नाही, आणि जर अल्टिमेटली तुमच्याकडे सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत पण ते तुमचे व्हिडिओज बघत नाहीये, म्हणजेच तुमच्या चॅनलवर व्ह्यूज दिसणार नाही, आणि व्ह्यूज दिसले नाही तर तुम्हाला पैसे पण येणार नाही युट्यूब कडून जे येतात ते. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही ब्रँड कोलॅबरेशन्स हवे असतील तर ते व्ह्यूज वगैरे बघूनच येतात. त्याच्यामुळे मग असं फेक काहीच काम करू नका. फक्त तुमचं व्हिडिओज कॉन्टेंटवर फोकस करायचं नेहमी, की मी काय छान छान कॉन्टेंट माझ्या ऑडियन्सला देऊ शकते. आणि एकदा जर तुमची गाडी सुरू झाली ना तर तुम्हाला सगळ्यांचे कॉमेंट्सच येतात की ताई हे दाखव ते कर, आणि तिथनं पण आपल्याला बऱ्याच आयडिया मिळतात की आपण हे सगळं करू शकतो, किंवा लोकांना काय बघायला आवडतं आहे, आणि त्या हिशोबाने मग आपण कॉन्टेंट बनवू शकतो. आता माझ्या केसमध्ये मी बऱ्याच गोष्टी ट्राय केलेल्या आहे, पण माझ्या केसमध्ये काय वर्कआउट केलं माझ्या इंस्टाग्रामसाठी, तर माझं प्रेग्नेन्सी किंवा बेबी फूड किंवा मग बेबीची जर्नी जे काही आहे, बेबी ऍक्टिव्हिटीज, किंवा मी जे काही इंस्टाग्रामवर सगळे रील्स शेअर करत असते ज्या मॉम्सला खूप हेल्पफुल असतात, ते माझ्यासाठी काम करून गेलं, आणि मी त्याच्यावर मग कंटिन्यू काम करणं सुरू ठेवलं. सो प्रत्येकाने आपलं निश काय, आपल्या ऑडियन्सला काय आवडतं, आपल्या ऑडियन्सचं टायमिंग काय, ह्या गोष्टींवर लक्ष ठेवून मग कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे आणि पोस्ट करायचं आहे. आणि आता हॅशटॅग्सचं जर म्हणाल तर
हॅशटॅग्स ना आजकाल काम करत नाही. आधी हॅशटॅग्स खूप काम करत होते, कारण हॅशटॅग लोक फॉलो करून ठेवायचे. पण आता इतके क्रिएटर्स झाले आणि सगळेच जण हॅशटॅग यूज करतात, त्याच्यामुळे हॅशटॅग्स फार असं काम करत नाही. हे इंस्टाग्राम, युट्यूबच्या सीईओने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. तर म्हणून कमीत कमी हॅशटॅग्स यूज करायचे केले सुद्धा. जर समजा आपण एक व्हिडिओ एका कॉन्टेंटवर बनवलेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आज माझा रुटीन तुम्हाला दाखवलेला माझ्या व्लॉगमध्ये, तर मग त्या रुटीनमध्ये मी भांडे पण दाखवले आहे. मग भांडे म्हणजे तिथे युटेन्सिल्स लिहायचं नाही, किंवा मी आज स्किन केअर पण दाखवलं, मग स्किन केअर नाही, फक्त डेली व्लॉग, डेली रुटीन, फक्त रुटीन 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 रुटीन. म्हणजे तो एका टार्गेटेड पीपल पर्यंत तो व्हिडिओ जायला पाहिजे असा टार्गेट ठेवायचा. म्हणजे आपण खूप मल्टिपल हॅशटॅग्स यूज करायचे नाही असं मला वाटतं. पण बाकी मग तुम्ही तुमच्या रिसर्चने बघू शकता की काय कसं कोण सांगताय, त्याच्या हिशोबाने तुम्ही तसे ते हॅशटॅग्स पण यूज करू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. मला ज्या बेसिक गोष्टी वाटल्या व्लॉगिंग सुरू करण्यासाठी एखाद्याला लागू शकतात, त्या सगळ्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती हवी असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल होता की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलं कॉन्टेंट बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे त्यावर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल. सो आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या अशा छानशा एका ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.